हॅलो हाय नमस्कार. काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे की प्रिन्स कट ब्लाऊज हा डायरेक्ट ब्लाऊजवरती कशा पद्धतीने कट करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप छान होणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर हा जो आहे तो हा साडीतला ब्लाऊज आहे, ब्लाऊज पीस. आणि मी तुम्हाला आता कटिंग अस्तरवरती सर्वात अगोदर अस्तरवरती कशा पद्धतीने कटिंग करायची हे दाखवते. तर या पद्धतीने आपल्याला अस्तरची आहे ती अस्तरला जे कडा असतात त्या साईडनी या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून दुमडून घडी घालून घ्यायची आहे, डबल घडी. तर या पद्धतीने घडी घातलेली आहे आणि वरच्या साईडला सर्वात वरती तर आता इथे मी बाहीचं माप टाकणार आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बाही कटिंग आणि बॅक कट फ्रंट कट सर्वच काही दाखवणार आहे. फुल व्हिडिओ वॉच करा. तर या पद्धतीने मी आता बाहीचं मार्किंग करून घेतलेलं आहे 4.5 इंचावरती आणि 4 फोल्ड केलेला आहे हा कपडा. म्हणजे अजून एकदा मी ह्याची घडी घालून घेतलेली आहे आणि जिथे 4 इंच आलं होतं तिथून खाली सरळ एक रेष ओढून घेतलेली आहे. त्यानंतर खाल्ल्या साईडने इथे 2.5 इंच घेतलेलं आहे या पद्धतीने आणि वरून हाताने हलक्या हाताने अशा पद्धतीने हा आकार दिलेला आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बाही खूप सोपी पद्धत आहे बाही कट करण्याची. आणि एकदा चॅनलवर बघितलं तर तुम्हाला पेपर कट करण्याची सुद्धा काही गरज लागणार आहे बाही कट करण्यासाठी. तर या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. आणि आता इथे मी सर्वात खालच्या साईडला पाठीमागची साईड आहे ती कट करून घेणार आहे. तर त्यासाठी सर्वात अगोदर मी इथे ब्लाऊजची उंची टाकून घेणार आहे. सर्व मेजरमेंट मी ब्लाऊजचं अंगावरती घेतलेलं आहे आणि ती मी एका ह्याच्यावरती लिहून घेतलेलं आहे कागदावर. तर इथे आपण 14 इंच उंची टाकलेली आहे पाठीमागच्या साईडची. त्यानंतर आपल्याला जो शोल्डर आहे तो टाकायचा आहे 5.5 इंच पूर्ण शोल्डर या पद्धतीने. आता त्याचा हाफ आपल्याला शोल्डर 5.5 टाकल्यानंतर मुंडाही आपल्याला 5.5च टाकायचा आहे. तसं काही नाही मुंडा शोल्डर 5.5 आला म्हणून मुंडा. तर हा 32 साईजचा ब्लाऊज आहे, 32 इंच चेस्टचा. तर त्यामुळे मी इथे 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला सर्वात अगोदर 8.5 इंचावरती एक मार्किंग केली आणि तिथून पुढे 1.5 इंचावरती एक मार्किंग केली शिलाई मार्जिनसाठी. त्यानंतर खाल्ल्या साईडला हे आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. तर मी इथे डायरेक्ट 9 इंचावरती मार्किंग केलेली आहे प्लस करून मेजरमेंट घेऊन. आणि आता मी हे या पद्धतीने हलक्या हाताने जॉईंट करून घेणार आहे. या पद्धतीने हे जॉईंट झालेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला नंतर हाफ शोल्डर घ्यायचं असेल तरीही आपण घेऊ शकतो. तर मी इथे हाफ शोल्डर नाही, कमरेचं निम्म जे आपल्याला तर ते घेतलेलं आहे. त्यात नंतर 1.5 इंच प्लस केलेलं मी लिहिलेलं आहे. आता इथे वरती आपल्याला गळ्यासाठी 2.5 इंच घ्यायचं आहे आणि मग नंतर आपला शोल्डर तो 3 इंच फिक्सली राहतो. त्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी अगोदर 1 इंच घ्यायचं आहे आणि नंतर 1.5 इंच घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या साईडला आपल्याला 1.5 इंचावरूनच शेप द्यायचा आहे. कारण पुढच्या साईडला आपण 1 इंचाचा देत असतो आणि पाठीमागच्या साईडला 1.5 इंचाचा देत असतो. अर्धा इंच एक्स्ट्रा पाठीमागच्या साईडला घ्यायचं आहे. तर आता मी हे सर्व कट करून घेते. गळ्याचा आकार आहे तो मी गळ्याला डिझाईन करणार आहे, त्यामुळे मी याच्यावरती कट केलेला नाही. तर या पद्धतीने आता हे आपलं पाठीमागची भाग रेडी झालेला आहे. आता हाच भाग आपण कपड्यावरती टाकणार आहे आणि पूर्ण याला आहे अशा कडेने मार्किंग करून घेणार आहोत पूर्ण. तर या पद्धतीने पूर्ण मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला जे मुंड्याचा भाग आहे तिथे आपण नंतर एक बॉक्स तयार करणार आहोत आपल्याला आतल्या म्हणजे फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार देण्यासाठी. तर या पद्धतीने हे आपलं झालेलं आहे पाठीमाग. तर आता आपल्याला मुंड्याकडल्या साईडने 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजे चेस्टमध्ये 1 इंच पाठीमागच्या साईडपेक्षा आणि खालच्या साईडला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. या पद्धतीने ही खूप सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगितली आहे. कटिंग ही सोपी आहे आणि ब्लाऊज ही बसताना एकदम परफेक्ट असा बसतो. पप देखील एकदम व्यवस्थित येतात. त्यासाठी या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा. तर या पद्धतीने मी
1 इंचाचा मुंड्याला हे आकार देऊन घेतला. नंतर टक्स पॉईंटसाठी मी वरून 10 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, या पद्धतीने 10 इंचावरती. आणि नंतर गळ्याकडल्या साईडने 3.5 घेतलेलं आहे, मध्यभागी जिथे टक्स येणार आहे तिथे, आणि खाल्ल्या साईडला 3 इंच घेतलेलं आहे. तर या पद्धतीने मी आता इथे एक सरळ रेष ओढून घेणार आहे, या पद्धतीनं. आणि त्यानंतर आपल्याला पुढल्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे, ज्या साईडला आपण हुक आणि आय लावणार आहे त्या साईडला. आणि इथे मी गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे 6 इंचावरती, वरून 2.5 इंचावरती घेतलेलं आहे. नंतर अशा पद्धतीने एक बॉक्स तयार केला, आणि या बॉक्समध्ये आता आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे, या पद्धतीने. आणि या पद्धतीने इथे एक तिरकी रेष ओढून घ्यायची आहे इथपर्यंत. तर मी इथे घेतलेली आहे या पद्धतीने तिरकी रेष ओढून. आणि नंतर मुंड्यापासून आपल्याला हलकासा हाताने गोल आकार असा द्यायचा आहे, या पद्धतीने शेप द्यायचा आहे, सॉरी गोल आकार नाही, शेप द्यायचा आहे तिथून तिथपर्यंत. आणि खाल्ल्या साईडला आपल्याला जो आपण टक्सचा पॉईंट काढला होता त्याच्या उजव्या साईडला 1 इंच आणि डाव्या साईडला 1 इंच या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तिथे एक अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि शेप द्यायचा आहे हलकासा एस आकारासारखा, या पद्धतीने हा शेप दिलेला आहे. आणि जे आपण एक्स्ट्राचं वाढवलं होतं तिथे या पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे, या पद्धतीने. तर हे झालं आपलं प्रिन्स कटोरीचं पूर्ण ड्रॉइंग. आता हे मी सर्व कट करून घेणार आहे, या पद्धतीने. सर्वात अगोदर गळ्याकडल्या साईडने कट करायला मी सुरुवात केली आहे. आणि हा 4 पॅटर्नमध्ये आपला ब्लाऊज शिवून होतो. जसं की कटोरी ब्लाऊजला 5 भाग असतात, त्या पद्धतीने हा आहे तो 3 किंवा 4 पॅटर्नचा. तर या पद्धतीने हे आपलं कट करून झालं आहे एक्स्ट्राचं कापड. आता आपल्याला हे खालचा जो टक्स आहे तो या पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अगोदर आपल्याला पूर्ण कट करून घेतलेला आहे आपण प्रिन्स कटोरीचा, आणि त्यानंतर हा जो टक्स आहे तो व्यवस्थित शेप देऊन कट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने हा टक्स देखील आपला कट करून झालेला आहे. आता वरल्या साईडने आपल्याला थोडंसं अर्धा इंच कमी करायचं आहे. तर या पद्धतीने बघू शकता आपण बसतोय आपला हा टक्स. तर इथे मला जे मुंड्याकडले साईडचा भाग आहे तिथे अर्धा इंच या पद्धतीने तिरका शेप देऊन कट करायचा आहे. यामुळे आपली जी काखेत गुढी वगैरे पडायची शक्यता असते ती पडणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन